अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकमंगल बँकेच्या ग्राहकांना अर्थसहाय्य करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आज सोलापूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। या कार्यक्रमात 2500 पेक्षा अधिक उद्योजकांना कर्जाचे धनादेश व मंजुरी पत्र वितरित करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना उद्योजक व उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करून स्वावलंबी करण्याच्या कार्यात लोकमंगल बँकेने घेतलेले पुढाकार स्तुत्य असल्याचे सांगितले। त्यांनी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांचे विशेष कौतुक केले आणि उद्योजकांना अर्थसहाय्य करून रोजगार निर्मिती व विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले। आज मला या निमित्ताने आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की 2500 लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधून या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत। आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास 1,52,000 उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास 13,000 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो 5-10 लोकांना नोकऱ्या देतो आहे। म्हणजे नोकरी करणारा नाही, नोकरी देणारा उद्योजक असे 1.5 लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली, त्यांचेही मी अभिनंदन करतो। या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमंगल बँकेचे प्रमुख ग्राहक ज्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यात आले, संगीता चटके 15 लाख, प्रभाकर मोरे 15 लाख, शरद मोटे 15 लाख, हेमलता कोडक 9,42,000। कार्यक्रमाला उपस्थित उद्योजकांनी मिळालेल्या सहाय्याबद्दल समाधान व्यक्त करत राज्य सरकार या लोकमंगल बँकेचे आभार मानले। या वितरण सोहळ्यामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांना नवे बळ मिळणार असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केले।